गुरुवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी रोटी बँक संग्रह सेवेला 1 वर्ष पूर्ण झाली। पालवी महिला मंडळ श्री स्वामी समर्थ सेवा परिवारातर्फे पालवीच्या संस्थापिका तथा अध्यक्षा डॉक्टर समीरा समीर भारती व अध्यक्षा युथ विंग पालवी महिला मंडळाच्या डॉक्टर साक्षी समीर भारती तसेच स्वामी समर्थ सेवा परिवाराच्या सहकार्याने रोटी संग्रह सेवा गेले 1 वर्ष अविरत चालू आहे। दर गुरुवारी सकाळी 9 ते 10 पर्यंत साई हेल्थ केअर सेंटर लुईसवाडी ठाणे येथे या चपात्यांचे संग्रह करून रोटी बँक मुंबई येथे गरजवंतांसाठी दिल्या जातात। या सेवेत रोटी सेवा देणाऱ्या प्रत्येकाला गुलाबाचे फूल व चॉकलेट्स देऊन गौरवण्यात आले। तसेच प्रत्येकाने आपल्या आईच्या नावे एक झाड लावले। हा उपक्रम पर्यावरणाला पूरक व आपल्या आशेला नवीन पालवी देणारा ठरला। नमस्कार। आज पालवी महिला मंडळाच्या माध्यमातून स्वामी सेवा समर्थ परिवार हा रोटी संग्रह जे आपल्याकडे चालू आहे त्याला साधारण 1 वर्ष आज कंप्लीट होत आहे आणि ह्या वर्षपूर्तीच्या सोहळ्याला मी नक्की सांगू इच्छिते की आम्ही पालवीच्या माध्यमातून रोटी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आपण KM हॉस्पिटल तसेच टाटा हॉस्पिटल इथले जे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना चपाती सेवा करतो आपण दान करण्याची। त्याच्यात आज वर्षभरामध्ये पालवीच्या माध्यमातून आपण 1,01,467 चपाती वर्षभरात आपण जमा केल्या आहे। या चपाती सेवा करण्याचा पिरियड जो आपला आहे तो प्रत्येक गुरुवारी सकाळी 9 ते 10 समर्थ हेल्थ केअर सेंटर लुईसवाडी या ठिकाणी आपण त्या चपात्या जमा करत असतो। चपात्या गोळा करत असताना जेव्हा आपण हे सेवा कार्य करतोय ते सेवा कार्य करत असताना पालवीचा हा एक मानस होता की ज्या महिला घरी आहेत त्यांना आर्थिकदृष्ट्या काहीतरी हातभार लागला पाहिजे आणि पालवीच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या त्यांना हातभार लागण्याच्या दृष्टिकोनाने बचत गटाच्या महिला किंवा ज्या महिला घरी चपाती बनवतात अशांना आपण या चपात्या बनवण्याचे काम दिलंय। कारण की ही सेवा जी आहे ही 2 स्वरूपात होते। विलिंगली काही लोक स्वतः घरून चपात्या बनवून आणतात, ते चपाती सेवा दान होतं। त्याचबरोबरीने ज्यांना चपाती बनवणं शक्य नाहीये असे लोक मूल्यदान करतात आणि त्या मूल्यदानातून आम्ही या स्त्रियांना चपाती बनवण्याचं काम देत असतो आणि त्या महिला हे काम चपात्या बनवत असतात। मला खूप अभिमानाने हे सांगायची इच्छा आहे की पालवीच्या माध्यमातून आपण साधारणतः 10 ते 12 महिलांना रोजगार या सेवेच्या याच्यातून आपण दिलेला आहे आणि त्यांचं आर्थिक हातभार आपण लावलेला आहे। त्याचबरोबरीने सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जसं सेवादान आपण करतोय सेवादान बरोबर आपण त्यांना आर्थिक हातभार हे दोन्ही हेतू या दोन्हींचा मेळ साधत पालवीने हा उपक्रम राबवला आहे आणि हा उपक्रम यापुढे देखील दर गुरुवारी सकाळी 9 ते 10 लुईसवाडी येथे कंटिन्यू राहणार आहे। तरी माझी सर्वांना विनम्र अशी विनंती आहे की अन्नदान हे सर्वश्रेष्ठ असं दान आहे आणि आपण ते रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवतो आहे। तरी जास्तीत जास्त संख्येने चपाती आपण दान केली किंवा आपल्याला जर चपाती दान करणं शक्य नसेल तर आपण मूल्यदान केले तर आपण सर्वजण या अन्नदानाच्या यज्ञात सहभागी होऊन जास्तीत जास्त भुकेल्यांची जी आहे ते आपण गरज भागवू शकू असं मला वाटतं। ह्या चपाती सेवेमध्ये आपल्याला खूप मोलाचं असं सहकार्य बऱ्याच जणांचं लाभलेलं आहे। विशेष करून नाव घेईल की सिंगाण्या स्कूलमध्ये आपल्याला 7,000 चपात्या दर गुरुवारी येत होत्या आणि त्या विशेष मी रेवती मॅडम जे आहेत तिथल्या प्रिन्सिपल यांचे खूप आभार मानेन पालवीच्या माध्यमातून। त्याचबरोबरीने आपले ठाणे प्रियम रोटरी क्लब या रोटरी क्लब कडून देखील आपल्याला चपाती करता खूप असं मोठं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबरीने बरेच राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील किंवा व्यापारी यांचा देखील आपल्याला या उपक्रमासाठी खूप असा सहभाग लाभला आहे आणि छोट म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु जे छोट्या सेक्टर मधले पण आहे की ज्यांनी छोटे छोटे कमाई करत असतील तरी त्यांनी त्यांच्या कमाईतले 100 रुपये 200 रुपये हे देखील दान केले। त्यामुळे हे डोनर देखील माझ्यासाठी अत्यंत जसे ह्या विशेष सहकार्याबद्दल आहे त्याबद्दल त्यांचं देखील खूप विशेष आभार की त्यांनी आम्हाला हे सहकार्य रोटी सेवेसाठी केले। सेवापूर्ती वर्षपूर्ती झालेला आहे रोटी बँकच्या उपक्रमाला आणि मला वाटतं पालवी जी आहे दरवेळेस सामाजिक उपक्रमातून दुसरा एक सामाजिक उपक्रमात जाण्याचा मार्ग शोधत असते आणि आज आम्ही एक पेड़ माँ के नाम हा अभियान पालवीच्या माध्यमातून राबवलंय। ज्याप्रमाणे आई आपलं संगोपन करते त्या पद्धतीने आजच्या तरुणाईला किंवा कुठल्याही पिढीला आपल्या आईने आपल्यासाठी संगोपनामध्ये जे काही केलेलं आहे त्याची जाणीव व्हावी त्याकरता त्यांना आपण एक झाड आईच्या नावाने लावायला लावलंय आणि नुसतं झाड लावून न थांबता त्याचं संगोपनाची जबाबदारी त्यांना दिली। कारण की संगोपन
हे किती डिफिकल्ट टास्क आहे आणि आपण त्याला कसं वाढवू शकतो. जसं आई आपल्या मुलांना छोट्यापासून मोठ्यापर्यंत वाढवते, त्या पद्धतीने त्या झाडाला एका आईप्रमाणे आपण सांभाळायचं एक बाळ म्हणून. अशा माध्यमातून ही आपण संकल्पना एक पेड़ माँ के नाम राबवली आज. हॅलो, आय एम डॉक्टर साक्षी भारती, यूथ विंग हेड ऑफ पालवी महिला मंडळ. आपण सक्सेसफुली आता 1 वर्ष कंप्लीट झालं आहे आपल्या रोटी बँकला आणि आपण सतत एव्हरी थर्सडे इथे अन्नदान करतो. सो मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी येऊन इथे अन्नदान करावं. इट्स एव्हरी थर्सडे ॲट समर्थ हेल्थ केअर सेंटर फ्रॉम 9 to 10 AM इन द मॉर्निंग. थँक्यू सो मच. मी सुजाता विजय निपाने, डॉक्टर समीरा भारती यांचे रोटी संग्रह सेवा हा उपक्रम आज 1 वर्ष झाले पूर्ण झाले आहे. तरी या संग्रहामध्ये माझा बचत गट आणि मी बचत गटाची सचिव म्हणून ह्या संग्रहामध्ये आम्ही चपात्या देतो. त्याला आज 1 वर्ष पूर्ण झाले आहे. त्यामुळे आम्हाला बचत गटाला आर्थिक मदत सुद्धा 1 वर्ष झाले आज होते. त्यामुळे आमची भरपूर कामे होतात. आम्ही 500 किंवा 600-700 चपात्या देतो दर आठवड्याला. त्यामुळे मॅडमचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव रमेश एकनाथ घंगाळे. मी इथे लोईसवाडीचं मैत्री मिलनमध्ये राहतो आणि हा जो उपक्रम राबवलेला आहे हा रोटी संग्रह सेवाचा खूप उत्तम आहे, चांगला आहे. आणि आता मी जसं जमेल तसं माझे मिसेस येते किंवा मी येतो. आत्ताच आम्ही जॉईन केलेलं, मला माहीत नव्हतं, पण नंतर माहिती झाल्यानंतर समीरा मॅडम होत्या, इथे सगळे सर आहेत, सरांच्या मार्गदर्शनामुळे मला. आणि हे जे रोटी बँक आहे सगळ्यात चांगलं आहे आणि आपण थोडी का होईना आपण कोणाला तरी ते सहकार्य करतो, मदत नाही सहकार्य करतो, जेणेकरून असं सगळ्यांनी जर असे आपली विचार जर मांडले तर सगळ्यात चांगलं होईल. आणि असंच माझं असं सगळ्यांसाठी एक विनंती आहे की सगळ्यांनी येऊन इथे आपण जर थोडीफार जी जशी मदत होईल तशी आर्थिक होईल किंवा अन्नदानाच्या हिशोबाने असं करावं अशी माझी देवाचरणी प्रार्थना आहे. आणि सर्वांनी ह्या असं सगळ्या गोष्टीचा उपक्रम चांगला राबवला. मॅडमला मी धन्यवाद देतो, त्यांचं सहकार्य असेल त्यांना, आणि जी टीम आहे मॅडमची एवढं सगळं एफोर्ट घेतो मी, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि असाच उपक्रम सर्वांनी राबवावा. आणि मॅडमचंही मार्गदर्शन तिथे असेल तर त्यामुळे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातात, बाकी काही नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. माझं नाव ऋषिकेश विजयकुमार टिपणीस. मी इथे मैत्री आनंद आणि रिद्धी सिद्धी दोन्हीकडे घर आहे. माझे इनलॉस जयंत जैन आणि प्रदीप जैन हे ऑलरेडी किती महिन्यापासून हा उपक्रमाला एव्हरी थर्सडेला हे देत आले. त्यांच्याकडनं जेव्हा मला कळलं तर मीही त्यांना ऍड करायला चालू केलं. दिस इज द सेकंड टाइम आय एम कमिंग हिअर. पहिली गोष्ट तर बरं वाटलं ऐकून की 1 वर्ष झालं आपल्या ह्याला उपक्रमाला, आणि अशाच गोष्टी पुढे असे चालत राहू. आणि डॉक्टर समीरा भारती यांचं मी खरंच अभिनंदन करतो की तुम्ही अशा छान गोष्टी प्रत्येक जनरेशनला देताय आणि या जनरेशनला आपण अजून कसं पुढे मार्गदर्शन देऊ शकतो हा एक छोटासा एक उपक्रम आहे. तर स्वामी समर्थांच्या नावाने मी परत एकदा बोलतो की हे छान उपक्रम आणि असंच आपण अन्नदान करत राहावं ही. माझं नाव कृष्णा शिंदे. मी रोटी फाउंडेशन मुंबई त्याच्यामध्ये गेले 5 वर्ष काम करतोय. आणि भारती मॅडम आम्हाला आता आज 1 वर्ष झाले, त्याबद्दल त्यांना अभिनंदन करतो की त्यांनी 1 वर्ष पासून आम्हाला रोट्या देतात आहे. आणि दर गुरुवारी ते आम्हाला मिनिमम 2000, 3000, 4000 अशा रोट्या देतात आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. आणि असेच तुम्ही आम्हाला सेवा देत राहा हीच देवाकडे प्रार्थना. बस, थँक्यू.